अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपठिपन्नो भगवतो सावतसंघो संघं नमामि। ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सर्वमपराधं खमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सर्वमपराधं खमतु मे भन्ते। तथियंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सर्वमपराधं खमतु मे भन्ते। तथियंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सर्वमपराधं खमतु मे भन्ते। ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते। द्वितीयंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते। तथियंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। वनगन्धं गुणपेतं मेथं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं प्रियेण मेथेन लभामि मोक्षं। पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं। गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्। घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुव धातुगव्ये। लङ्कायै जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे। सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि। वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा। एष मूल्ये निषिन्नो सभारि विजयखापत्तु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्। इमहे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता। अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदुवानुत्तरो। पुरीशधम्मसारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति। बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता। पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा।
नत्थि मे शरणमायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयौ खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विदापथु रत्नं बुद्धसमानत्ति तस्मात् सत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारन् ससैनां हन्ति जत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानुलोकोतमुतं प्रणमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पश्यको अपनायको पच्यतं वेदितभो विविधि धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सप्पथा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सङ्स्थितोत्तमं धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विदापतु रत्नं धम्मसमानत्ति तस्मात् सत्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्यपथो जनानं मुखापवेशा उजुकुवमगो धम्मगायं सन्ति करो पनिथो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत संघो उजुपटिपन्नो भगवतो सावत संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावत संघो आहनयो पाहनयो दक्कनयो अञ्जलिकरणियो अनुत्तरो पुय्यङ्खेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पचुपन्ना च ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणमायं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं चान्तिदोत्तमं सङ्घेयौ खलितो दोषो सङ्घो खमतु तं ममं यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विदापतु रत्नं सङ्घसमानत्ति तस्मात् सत्ति भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणेहिने की समेधिपत्तो अनासो तं प्रणमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमंस स्वामी इमे न पुय्यङ्कमे नमामि बाले समागमो सतं समागमो होतु यावन्निब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं वितुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाये अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञानसत्तसंगती शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धरा भगवंता चाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्णस्मूर्ती जाळीता उजळल्या अंगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. बुद्धवंदनेनंतर आपण आजच्या ग्रंथ पठणाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत राजपुत्र आणि त्याचा सेवक छन्न. कंठ हा सिद्धार्थ गौतमाचा प्रिय घोडा आहे. कंठाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले.
त्याने राजपुत्राला कंठासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला आपली माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझा माझ्यावरील भक्तिभाव स्पष्ट झाला आहे. तुझ्या स्वामी भक्तीचे तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण देव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय, आपला स्वार्थ असल्याशिवाय काही असू शकत नाही. तूच एक असा अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवटा होतोच. जरी वियोग अटळ आहे तरी स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतेच. महाराजांची माझ्या पिताजींची सेवा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. या आणि अशाच शब्दात पित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी किती जरी अपात्र आहे, ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनाने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुततो तशी तू तुझ्या अपत्यांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या अश्रू डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उचंबळले आहेत त्यांनी तर गोष्टीच बोलावल्या नको. कुठे तुला तो प्रवासात आणि प्रसादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्यांच्या अरण्याची ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना या घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सदधर्माचा आणि सदधर्माला सोडून देईल काय? त्याच प्रेमाने स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यास खस्त खाल्ल्या, तिला एखाद्या माणूस आपल्या उपकर्त्याला विसरतो, पण तू सोडून जाणार कसा काय तिला? जी सद्गुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबांची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तीसाठी परायण करत असून जिने नुकताच एक बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीला तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगठ्ठ उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे
ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि तू तुझे आपत्य नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा माझा विश्वास आहे, कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तू मला असा एकटा अरण्यास मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानेन आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल? छन्न पुढे म्हणाला. आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. दुःखाकुल छन्नाने ते शब्द ऐकून अगदी हळूवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाने दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बद्दल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आपत्य नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणीमात्राचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे म्हणणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस. परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या तुझ्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्द कंठक घोड्याला आपल्या जिभेने सिद्धार्थाने पाय चाटले आणि टपटप अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्याच्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवेमध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंठका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची जमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला करवळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळत व काही वेळा जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. अशा प्रकारे राजपुत्र आणि त्याचा सेवक छन्न यांचा भाग समाप्त झालेला आहे. उद्या आपण पाहूया छन्न परतला. आजच्या ग्रंथपठनाला आणि वंदनाला आपण समाप्त करूया.
सब पापस अकरणं कुशलस्योपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता भूभासति योजपंपि सुतवान् धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नत्थि मे शरणं आयं संඝो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि